हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज लाड बुद्धा चॅनलवाले सर्व ग्रुप आमच्याकडे येणार आहेत, आम्हाला भेट देणार आहे आणि तिथून पुढे काय डिस्कस होते आमच्यामध्ये ते आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। तोपर्यंत साहेबाचं मत जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, आणि आज लाड बुद्धा चॅनलचे माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये धम्मकार्य सोनकांबळे मॅडमनं जे करीत आहेत तर त्याचं त्यांनी अवलोकन केलेलं आहे। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन की हे कार्य कोणी केले महाराष्ट्रामध्ये, एकमेव असं की जालना जिल्ह्यामधलं विहार बांधलं, त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये विहार बांधलं। तर ते त्यांनी सर्व बघितल्यानंतर की त्यांची आज अशी इच्छा झाली की आपण त्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचं मनोगत घेण्यासाठी। तर खरोखर या आम्ही फार मोठे प्रभावित झालेलो आहोत की आमच्या धम्मकार्यामुळं जर त्या चॅनलने एवढी मोठी दखल घेतली आणि आम्हाला लोकांपर्यंत प्रेझेंट करण्यासाठी ते आमच्या भेटीसाठी येणार आहेत, म्हणून आम्ही आता आतुरतेने वाट बघत आहोत त्यांची। आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे या ठिकाणी। धन्यवाद। तर मित्रांनो, त्यांचा कॉल आलेला मला आत्ताच 5 मिनिटापूर्वी, परंतु साहेबांनी लोकेशन वगैरे त्यांना सगळं पाठवलेलं आहे, पण त्यांना आपली विंग माहीत नसल्यामुळे स्वतः आम्ही दोघे त्याला आता घ्यायला जात आहेत आणि त्याला घेऊन येत आहेत। चला या। जय भीम मित्रांनो, तरी आता आपल्या घरी आलेले आहेत लाड बुद्धा चॅनलचे संचालक सन्माननीय सचिन मुनसर आणि त्यांची टीम गजेंद्र गवई सर आहेत सोबत, आणि सर आपलं नाव सुमित खोब्रागडे यांनी आपल्याला भेट दिलेली आहे आणि वर्षावास सुद्धा सुरू होत आहे। सरांची अशी संकल्पना आहे की वर्षावासामध्ये तुम्ही आपल्याला मिळून एक चांगलं काम करायचं महाराष्ट्रामध्ये, असं त्यांचं ध्येय आहे। म्हणून त्यांनी आम्हाला एक व्हिजन देऊन की तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हा, आपण एकत्र मिळून आपल्याला धम्माचा प्रचार करण्यासाठी ते या ठिकाणी आपल्याला त्यांनी आता नागपूरसाठी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे की 21 तारखेला आमचा तिथे कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावा, यासाठी ते नागपूरहून खास करून आपल्या या ठिकाणी आम्हाला इथं निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत। जाणून घेऊन या त्यांची प्रतिक्रिया। मित्रांनो नमस्कार आणि जय भीम। खास म्हणजे या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये दिसत असणारा आणि खास करून आपल्या देशातल्या 22 राज्यामध्ये जे एकमेव बुद्धिस्ट चॅनल आपण पाहतोय, जे अनेक वर्षापासून या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे, लाड बुद्धा टीव्ही चॅनल। आणि लाड बुद्धा टीव्ही चॅनलचे मुख्य संचालक सन्माननीय सचिनजी मुनसर या ठिकाणी भुईसरला आम्ही पोहोचलेलो आहोत। मी प्राध्यापक गजेंद्र गवई अँकर आहे आणि माझ्या समवेत इथले मुंबई ठाण्याचे आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे सहकारी सुमितजी खोब्रागडे साहेब। याच्यासाठी आलो की इथे हे जे सोनकांबळे कुटुंब आहे, हा जो परिवार आहे, या ठिकाणी राजविलास सोनकांबळे सर असतील किंवा या ठिकाणी वैजंती मलाताई असतील, यांच्या माध्यमातून इथे महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी चांगलं काम त्यांच्या हातून घडते आहे। त्यांचा जो सम्यक संकल्प आहे की महाराष्ट्रामध्ये 28 बुद्ध विहारांची निर्मिती करायची, जवळ 4 ते 6 बुद्ध विहार त्यांनी या ठिकाणी बांधून तयार केले, लोकांच्या जनसेवेमध्ये दाखल केलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं या धम्माला पुढे नेण्याच्या दृष्टीने कन्स्ट्रक्टिव्ह काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। पण आता यावर्षी आपण लाड बुद्धा टीव्ही चॅनल घेऊन त्यांच्या माध्यमातून वर्षावास लाईव्ह करतो आहोत, वर्षावास लाईव्ह 2024 म्हणून या ठिकाणी। आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आमची इच्छा आहे की धम्म प्रचार आणि प्रसार करणारे या सोनकांबळे कुटुंबाला उभ्या देशामध्ये आपण लाड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून घेऊन जातो आणि एक संयुक्त आपण एक काम या ठिकाणी यांच्या समवेत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अनेक विहारांमध्ये आपण त्यांच्याबद्दलची मांडणी करणार आहोत, अनेक विहारामध्ये त्यांना जसं जसं शक्य होईल तसं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून यांच्यासारखे अनेक परिवार या धम्म कार्यामध्ये स्वतः वाहून घ्यावं। त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे धम्मासाठी या ठिकाणी दान पारमिता जी वेळेची असेल, पैशाची असेल, हे सगळी या ठिकाणी देऊन धम्म कसा या ठिकाणी पुढे घेऊन जाता येईल। कारण बुद्ध म्हणतात की धम्मच आहे तुमचा शास्ता, आणि म्हणून येणाऱ्या पिढींना खऱ्या अर्थानं धम्ममय जीवन जर जगवायचं असेल आपल्याला तर धम्माशिवाय पर्याय नाही।
आणि तो धम्म प्रसारित करणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक बौद्धानं केवळ बौद्ध होणे पुरेसे नसून प्रत्येकानं आपापल्या परीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यातच समस्त बौद्ध बांधवाचं आणि धम्माचं सुद्धा या ठिकाणी हित सामावलेलं आहे. म्हणून त्या धम्माचं हित म्हणजे धम्म प्रसारित करणं आणि ते करण्याचं काम सोनकांबळे परिवार करतोय. त्याची दखल नक्कीच एका नॅशनल टीव्ही मीडियाच्या माध्यमातून सचिन मुन सरांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये या परिवाराला सोबत घेऊन अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम आपण नक्कीच या ठिकाणी करूयात. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद सर. धन्यवाद सर. जय भीम. तर जय भीम मित्रांनो, सर्वांना माझा जय भीम. नमो बुद्धाय. नमस्कार. तर हे बघा, आम्हाला सरांनी निमंत्रण दिलेलं आहे नागपूर इथे यायसाठी आणि आमचं त्यांनी कार्य बघून ते पण प्रभावित झाले आणि त्यांनी इथपर्यंत आमच्यापर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे. तर खरोखर आम्ही सचिन सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि गवई साहेबांचे पण फार मोठे याच्यामध्ये हात आहे. 8 दिवसापासून मला सांगतात सतत की तुमचं कार्य वगैरे बघितलं मी. तर खरोखर साहेब आणि सर खोबरागडे सर यांचं पण चांगलंच कार्य आहे. तर ह्या असे व्यक्ती आमच्याकडे आलेत आणि आमच्या घराला यांचे पाय लागलेत. तर खरोखर आम्ही खूप भाग्यशाली आहे की असे आम्हाला चांगले हे भेटले. धम्मकार्यासाठी आम्हाला असंच माणसाची गरज होती की जर आम्हाला खरोखर आम्ही फार आता यांच्या विचाराने पण भारावून गेलो आणि त्याचे येण्याने सुद्धा भारावून गेलेलो आहोत. धन्यवाद सर. या सुमित्रा हो गवई साहेब, आम्हाला मग फोटो घेऊया. मी घेते. तर चला, लाईक करा आमच्या चॅनलला. बाय.